श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणि गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर. श्री गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु नमामि. श्रीराम समर्थ. श्रीमद्दासबोध दशक 14. समास 8. अखंड ध्यान निरूपण. वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज. बरे ऐसा प्रसंग झाला तो भुवनी गेला. आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणी करावे. श्रीराम देव पूजावा विमळ हस्ती. तेणे भाग्य विजय समस्ते. मूर्ख भक्त व्यस्ती दरिद्र भोगी जे. आधी देवाचे ओळखावे मग अनन्य भावे भजावे. अखंड ध्यानची धरावे. सर्वोत्तमाचे सर्वांमध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम. आत्मानात्मविवेक वर्म ठाई पाडावे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. जगद्गुरु श्रींच्या दिव्य मनमंगल पावन चरण कमलाला वंदन करून त्याचप्रमाणे माऊलींच्या कृपाछायेत निश्चित मनाने विसावलेल्या माऊलींच्या सर्व लाडक्या भाविक भक्तांना श्री गुरुदेव. भाविको, आपण गेल्या आठवड्यात संत संघामध्ये युगधर्म हा समास ऐकलेला आहे. यामध्ये माऊलीने आपल्याला काय सांगितलं आहे की दुर्गुणांचा त्याग करा
आणि सद्गुरूंचा स्वीकार करा. कारण का तर म्हणजे सुसंगतीने आपल्या मनात बदल होत असतो. सुसंगतेच्या संघाताने सामान्याचा असामान्य होतो, परंतु कुसंस्काराच्या कर्दन काळात कमल पुष्पाचं सुद्धा घृणामय शेवाळ होतं. म्हणजे संगतीला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणूनच या समासामध्ये समास दशक 14वा समास 8वा अखंड ध्यान निरूपण. अखंड ध्यान निरूपण हा सांगण्याचा नाही तर अनुभवण्याचा विषय असं रामदास स्वामींचं मत आहे. तर रामदास स्वामी म्हणतात की सगळ्या जगात श्रीमंत कोण, भाग्यवान कोण. आपली श्रीमंतीची किंवा भाग्यवानाची व्याख्या कशी आहे, ज्याचा पैसा आहे, अडका आहे, बंगला आहे, गाडी आहे, वैभव आहे, ऐश्वर आहे, त्याला आपण श्रीमंत समजतो. पण रामदास स्वामीच्या मते श्रीमंत कोण, भाग्यवान कोण, तर ज्या चित्तात अखंड ध्यान, अखंड भगवंताचं स्मरण आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत. आणि म्हणून नेहमी माऊली आपल्या प्रत्येक प्रवचनमधून आपल्याला काय सांगत असतात, परमार्थ तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. जे परमार्थधारक आहे तोच हा विश्वाचा चालक आहे, तोच हा विश्वाचा सम्राट आहे, तोच हा विश्वाचा राजा आहे. आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाला काय करायचं आहे तर नाम घ्यायचं आहे. आता अखंड ध्यानबद्दल साधू संतांचं काय मत आहे ते आधी आपण ऐकून घेतलं पाहिजे. अखंड ध्यान म्हणजे नेमकं काय, तर संत रामानुजाचार्य हे आता ब्रह्मजिज्ञासा या सूत्रावर भाष्य करताना सांगतायत की तेल जसं एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतलं जात असताना अखंड धारेनं पडत असतं, तसं आपलं ध्येय वस्तू साध्य करण्यासाठी आपल्या चित्तात अखंड सद्गुरूचं स्मरण, अखंड ध्यान म्हणजेच अखंड भक्ती, अखंड नाम जे ते आपल्या मुखात असलं पाहिजे. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपण गुरूंना शरण केलं पाहिजे. ह्यालाच अखंड ध्यान असं रामानुजाचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि अशी अखंड ध्यानाची जी भक्ती आहे ती भक्त प्रल्हादानं केलेली आहे. शांडिल्य ऋषी सांगतायत अखंड ध्यान म्हणजे नेमकं काय, तर त्यांनी सांगितलं आहे की आपल्या चित्तात सद्गुरूबद्दल नितांत प्रेम, सद्गुरूंच्याबद्दल नितांत अनुराग, सद्गुरूंच्याबद्दल नितांत श्रद्धा, सद्गुरूंच्याबद्दल नितांत श्रद्धा ज्या चित्तात आहे तेच अखंड ध्यान. आणि म्हणून आपल्या जगद्गुरू श्री आपल्या जीवनयात्रा प्रकाशन साहित्यामध्ये माऊली सांगतायत की ज्याला सद्गुरूंच्यावर नितांत प्रेम करायचं जमलं त्याला कुठल्याही साधनेची आवश्यकता नाही. नितांत प्रेम, अखंड प्रेम, अगदी पूर्ण शरणागतीनं प्रेम ज्याला सद्गुरूंच्यावर जमलं त्यालाच अखंड ध्यानाची प्राप्ती होते. असं आपल्या माऊलींनी जीवनयात्रा प्रकाश निसंशय प्रेम की गुरु हा आत्मज्ञानी आहे, तो आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे, तोच देव आहे, तोच परब्रह्म आहे, असं ज्याला निसंशय कधी कुठल्याही प्रसंगामध्ये आपल्यावर कोणताही प्रसंग आला आणि त्या प्रसंगामध्ये यचकिंचिती त्या भक्ताच्या मनामध्ये विकल्प येता कामा नये की खरंच आपल्या गुरूंना आत्मसाक्षात्कार झाला असेल का, खरंच आपले गुरु आत्मसाक्षात्कारी असतील का, अशा प्रकारचा लवलेशसुद्धा मनातमध्ये येता कामा नये. इतके ज्यावेळेस नितांत श्रद्धा आपण आपल्या गुरूंवर ठेवतो त्यावेळेला ती अखंड ध्यान गुरूंचं आपल्याकडून होत असतं. आता विज्ञानाच्या दृष्टीनं सांगायचं झालं तर नील आर्मस्ट्रॉंग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, चांद्रवीर ज्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि त्यांच्याबरोबर दुसरा चांद्रवीर एडिगर मॅचल यांनी ज्यावेळेस चंद्राची यात्रा केली त्यावेळेस त्या यात्रेत त्यांना आध्यात्मिक अनुभूती आली. आध्यात्मिक अनुभूती आल्यानंतर त्यांनी काय केलं, परत पृथ्वी तलावर आल्यानंतर आध्यात्मिक विश्वचेतना संशोधन करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नोएटिका ही संस्था स्थापन केली. आणि आध्यात्मिक अनुभूती कशी असते, अध्यात्मिक ज्ञान म्हणजे नेमकं काय, आत्मसाक्षात्कारी संत कसे असतात हे अनुभव घेण्यासाठी ते स्वामी मुक्तानंद यांच्या इथं गेले. त्या स्वामी मुक्तानंदांनी त्यांची तळमळ बघून त्यांच्या मस्तकावर वरद हस्त ठेवला. आणि ज्यावेळेस त्यांच्या मस्तकावर वरद हस्त ठेवला त्यावेळेस त्यांना अखंड ध्यान, अखंड समाधी 3 तास लागली. आणि 3 तासाच्या समाधीमध्ये त्यांनी संपूर्ण चंद्रलोक, पृथ्वीलोक, ग्रह तारे ह्याचा ते प्रवास करून आले. आणि त्यावेळेस त्यांचं ज्यावेळेस ध्यान उतरलं त्यावेळेस त्यांनी असं उद्गार काढलेत की कोट्यावधी रुपये खर्च करून, वर्षानुवर्ष घालवून, प्रचंड मनुष्यबळ वापरून जे विज्ञानवाद्यांना, जे बुद्धिप्रामाण्यवाद्यांना शक्य होत नाही ते एका क्षणात फक्त सद्गुरू साक्षात्कारी आत्मज्ञानी साक्षात्कारी संत करू शकतात. एवढा संतांचा मोठा अधिकार आहे.
असं एडिगर मेचल यांनी काढलेले उद्गार आहेत. आणि म्हणून आपल्या माऊली जीवन अमृतवाणी या प्रकाशन साहित्यामध्ये माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे की विमानातून प्रवास करताना आकाशाची व्यापकता तुमच्या लक्षात येईल, जहाजातून प्रवास करताना समुद्राची सखोलता तुमच्या लक्षात येईल, पण ज्यावेळेस सद्गुरूंनी दिलेलं अखंड नाम घेऊन स्वतःच्या अंतःकरणात तुम्ही डोकावून पाहाल त्या सगळं जग तुम्हाला ठेंगणं किंवा तुच्छ वाटणार आहे. अशी गुरुकृपा असते. आणि म्हणून त्याबरोबर माऊलींचं घोषवाक्य काय आहे की विज्ञानानं जरी केली क्रांती तरी अध्यात्माशिवाय नाही मनशांती. ही मनशांती विज्ञान देऊ शकत नाही, ते अध्यात्मच देऊ शकतं. आणि ती मनशांती हवी असेल तर आपण सद्गुरूंचं ऐकायला शिकलं पाहिजे. आता अखंड ध्यानाचा ज्याने अनुभव घेतला असे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत ते आपण पाहूया. ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत सद्गुरू कृपेनं निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, सद्गुरू कृपेनं मला अखंड ध्यानाची प्राप्ती झाली. 4 वाणी ज्या आपल्या आहेत परा पश्यंती मध्यमा वैखरी, 3 वाणीनं ज्यावेळेस पश्यंती मध्यमा वैखरी 3 वाणीनं ज्यावेळेस मी जप करत होतो त्यावेळेस मी जप करत होतो आणि सद्गुरू माझे जप ऐकत होते. पण ज्यावेळेस अखंड ध्यानानं गुरुकृपेनं माझ्या परावाणीची जागृती झाली, परावाणीची जागृती झाली, मूळ स्वरूपाची जागृती झाली, त्याच ज्ञानेश्वर माऊली सांगतायत ज्ञानदेव म्हणे जपमाळांतरी श्री हरी सदा जपत असे. असं ज्ञानेश्वर माऊलीने आपला अनुभव सांगितला आहे की परावाणीनं गुरुकृपेनं ज्यावेळेस माझ्या परावाणीची जागृती झाली त्या जगातली सगळं सुखाची मला प्राप्ती झाली. आणि तेच ज्ञानेश्वर माऊली पुढे जाऊन म्हणतायत नवल वर्तले गे माई, नवल वर्तले गे माई, उजळला प्रकाशू मनाच्या अंधाराचा होतसे विनाशू. म्हणजे ज्यावेळेस गुरूंची कृपा होते अखंड ध्यान आपल्याला प्राप्त होतं त्यावेळेस आपल्या मनाचे जे विकार आहेत ते आपले बाजूला जातात आणि आपल्याला स्वस्वरूपाची प्राप्ती होते. म्हणजे आपले जे सद्गुरू आहेत ते आपल्याला मुक्तीकडे घेऊन जात असतात असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले. संत कबीर काय म्हणतायत, संत कबीरांना रामानंदाचार्यांच्या कृपेनं ज्यावेळेस अखंड ध्यानाची प्राप्ती झाली ते संत कबीरसुद्धा म्हणतायत राम हमारा जप करे हम बैठे आराम. आतून माझे सद्गुरू जप करतायत, मी सद्गुरू कृपेने मी आता आरामात बसलेला आहे, मी तो जप स्वतः ऐकतोय असं संत कबीर सांगतायत. त्याचप्रमाणे संत मीराबाई रोहिदासांच्या कृपेनं त्यांना ज्यावेळेस अखंड ध्यानाची प्राप्ती झाली, अखंड नाम प्राप्त झालं, जीवनातली सगळी सुखं त्यांच्या चरणावर आली, त्यावेळेस मीराबाई पण आपल्याला काय म्हणतायत ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरी नाम गाने लगी, बैठी संतों के संग बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा रानी दीवानी कहे लाले लगी. म्हणजे असं ह्या सगळ्या संतांना अनुभव आलेला आहे. अर्जुन कट्टा नामधारक, अर्जुनाच्या नसानसातून कृष्ण 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 अखंड ध्यान आवाज ऐकू येत होता. राधा आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. ज्यावेळेस पंतप्रधान आपल्याकडे येतात ते सगळीच पंतप्रधानाला हात करत असतात, पण पंतप्रधान ज्या व्यक्तीला हात करतो त्या व्यक्तीकडे सगळ्यांचं लक्ष जात असतं. तसं भगवान श्रीकृष्णाला भेटायला सगळीच जात होते, पण भगवान श्रीकृष्ण मात्र राधेला भेटा येत होते. असा राधेचा भगवान श्रीकृष्णावर अधिकार होता, कारण अखंड नाम. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या आधी राधेचं नाव जोडलं जातं, राधा कृष्ण राधेश्याम असं म्हणलं जातं, कारण राधाला सुद्धा एवढा मोठा अधिकार गुरुकृपेनं प्राप्त झालेलं होतं. आणि म्हणून आपण अभंगात 2 वेळेस घेऊया राधा राधा गौळन करीते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन, उजव्या डाव्या झुलत्या हाती कृष्ण कृष्ण ते बोलती कंकन. असा राधेचा सुद्धा अधिकार होता. पण ह्यातून आपण बोध काय घ्यायचं आहे तर आपल्याकडून आपल्याला सद्गुरू भेटलेले आहेत, मुखात आपण म्हणजे माऊलींच्याकडून आपण नाम घेतलेलं आहे, आपल्याकडून सुद्धा अशा नामाची प्रत्येकाकडनं प्राप्ती झाली पाहिजे. आपल्या माऊली काय सांगतायत, मज काय उणे गजानना पायी सर्व सुखे घेती लोटांगण. माऊलींनी सांगितले अखंड ध्यास, अखंड ध्यान,
अखंड अनुसंधान ज्यावेळेस माऊलींचं गजानन महाराजांच्या चरणी होतं त्यावेळेस माऊलींना गुरुकृपेनं अवघ्या 3 महिन्यात आत्मसाक्षात्काराची प्राप्ती आत्मसाक्षात्कार झाला. माऊलींनी ओळखलं जे सुख मला प्राप्त झाले ते माझ्यापुरतं मर्यादित न राहता ह्या सुखाची जी व्याप्ती अखंड विश्वाला हे सुख प्राप्त झालं पाहिजे. आणि म्हणून माऊलींनी त्या स्वस्वरूप संप्रदायाची स्थापना केली आणि आपल्या प्रत्येकाला काय सांगितलं, दिवसातून 10 मिनटं भक्ती करा. नदी जी असते उगमाजवळ लहान असते आणि परत मोठे होते. सुरुवातीला 10 मिनटं सांगितले कारण मन एकाग्र होणार नाही. पण माऊलींनी सांगितले जर तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त व्हावं वाटत असेल, स्वस्वरूपाची जर ओळख पाहिजे असेल तर तुमच्या प्रत्येकाकडून काय झालं पाहिजे, साधना वाढली पाहिजे. प्रत्येकानं साधना केली पाहिजे, अखंड ध्यान केलं पाहिजे. आणि ते माऊलीने आपल्याला 10 मिनटं नामस्मरण सांगितलं. आणि त्याबरोबर माऊलीने आपल्याला काय सांगितलं, सोवळे ओवळे देवासाठी, नको मानवासाठी आणि खुंटीला ते टांगून ठेवा धर्मरक्षणासाठी. देव सोहळ्यात नाही, देव ओळ्यात नाही, देव तुमच्या भक्तीला भुकेलेला आहे, देव तुमच्या भावाला भुकेलेला आहे. आणि तो उच्च प्रतीचा उच्च कोटीचा भाव तुम्ही काय करा, सद्गुरूंना अर्पण करा. आणि मग सद्गुरू आपल्याला काय देत आहेत ती प्रचिती अनुभवसिद्ध ज्ञान तुम्ही प्राप्त करा असं माऊली आपल्याला सांगतायत. संत जनाबाई सोहमचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तिला. म्हणून माऊलीसुद्धा एकदा बोलता बोलता म्हणल्या होत्या की सद्गुरू कृपा जखमच भारी, ज्याच्या होते तो घाया झाल्याशिवाय राहत नाही. पण असा सद्गुरूंच्यावर नेम धरा की सद्गुरू घाया झाले पाहिजेत आणि सद्गुरूंना तुमचा ध्यास लागला पाहिजे. एक प्रवचनमध्ये माऊली आपल्या बोलल्या होत्या, अशी आपल्याकडून ज्या भक्ती घडते अशा भक्तीला अखंड ध्यान निरूपण भक्ती म्हणली जाते. आणि म्हणून आपल्याला बऱ्याच जणांना वाटतं किती दिवस झाला आम्ही माऊलींच्या सान्निध्यात आहे, आम्हाला का ज्ञानाची प्राप्ती होत नाही. तर एक आपण लक्षात प्रत्येकाने ठेवलं पाहिजे, पेटी जरी मजबूत असली तरी कडी कोंडा कुलूप मजबूत असल्याशिवाय आपण त्यात मौल्यवान वस्तू ठेवत नाही. त्याप्रमाणे कित्येक वर्ष सद्गुरूंच्या सान्निध्यात जरी राहणारा शिष्य असला, एक निष्ठेने साधना करणारा जरी शिष्य असला, तर आपण दिलेली प्रमाण खून नीट सांभाळेल का नाही याची पूर्ण खात्री झाल्याशिवाय सद्गुरू पण काय करतात, त्या शिष्याच्या ओटीत ते वर्म टाकत नाहीत की काय चराचर व्याप्त चैतन्य एकच आहे हे जर ज्ञान नुसतं पाठांतर केलं आहे का तो त्याचा अनुभव घेतो आहे. माऊली अनुग्रह घेताना नेहमी आपल्याला सांगतात की तोच मी तोच मी तोच मी. म्हणजे कोण, चराचर व्याप्त जे चैतन्य ते तुझ्याच हृदयात दडले माऊली सांगतायत. पण त्या चैतन्याची जर तुला ओळख करायची असेल तर तू ध्यान केलं पाहिजे, गुरु आज्ञेचं पालन केलं पाहिजे, सद्गुरूंचं ऐकलं पाहिजे, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस अशी भक्ती आपल्याकडनं घडती, मन एकाग्र करून घडती, त्यावेळेस गुरुकृपा होते. आणि म्हणून एक लक्षात आपण प्रत्येकानेच ठेवायचं आहे की समुद्राला रत्नाकर म्हणतात. का रत्नाकर म्हणतात तर समुद्रामध्ये दिव्य अशा रत्नाचा खजिना दडलेला आहे. तो खजिना जर प्राप्त करायचा असेल तर जर समुद्रात आपण उतरलो आणि पहिल्याच भेटीत जर पाणी खारट आहे म्हणून बाजूला झालो तर तो खजिना केव्हाही आपल्याला हस्तगत होणार नाही. त्याप्रमाणे माऊलींच्याकडे नुसतं समस्या दृष्टिकोनातून पाहिलं माऊली आपल्याला केव्हाही कळणार नाहीत. आणि म्हणून सद्गुरूंना ओळखण्यासाठी आपल्याकडून साधना झाली पाहिजे, ध्यान झालं पाहिजे, सेवा झाली पाहिजे, गुरु सांगेल ते ऐकलं पाहिजे, गुरूंच्या इच्छेत आपण राहायला पाहिजे आणि गुरूंच्यावर नितांत प्रेम करायला शिकलं पाहिजे. ह्या गोष्टी ज्यावेळेस आपल्यावर घडतात त्यावेळेस आकार उकार मकार हे तिन्ही एकवटले ते म्या गुरु कृपेने मिले आदी बीज. आकार उकार मकार म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश स्थिती उत्पत्ती लय हे सगळं माझ्या हृदयातच दडले. पण ते मला केव्हा कळालं तर ज्यावेळेस माझ्या सद्गुरूंची कृपा झाली त्यावेळेस आपल्याला हे ज्ञान सद्गुरू देत असतात. आणि त्यासाठी आपण गुरूंना मनोमन शरण गेलं पाहिजे, गुरूंचं होऊन राहिलं पाहिजे आणि गुरु आज्ञेचं पालन केलं पाहिजे. म्हणजे पालन करायचं म्हणजे काय करायचं, स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका म्हणून सांगितलं. मग तेवढं पाठ करून ठेवायचं नाही, कृतीत आलं पाहिजे. मग हे जर कृतीत आपल्या आलं आणि आपण संसार प्रपंच करत असू तर कुठंही बाध्य त्याला येत नाही, हे लक्षात घ्या. एकदा जनाबाई भांडताना संत कबीर पाहतात
त्यांच्याबद्दल भयंकर कीर्ती ऐकलेली असते की संत जनाबाईंचं एवढं मोठं सामर्थ्य आहे की विठ्ठल स्वतः ह्या जनाबाईंकडे येतात, त्यांना दळायला मदत करतात, दळीता कांडिता, त्यांच्या त्या पडक्या झोपडीमध्ये राहतात, त्यांच्या त्या फाटक्या गोधडीवर झोपतात. कांडाकोंडाची जी भाकरी असते ती तिथे विठ्ठलाला आवडते आणि तिकडे रावळ्यामध्ये मिष्टान्न घेऊन आलेले षड्रस अन्नांचा भोग चढवलेला जो नैवेद्य असतो तो विठ्ठल त्यागतो आणि जनाबाईकडे नेहमी येतो. एवढी मोठी संतीन आहे. नामदेवांची दासी, नामदेव महाराजांचं देवाला हृदयामध्ये खेळवलं असा तिला गुरु मिळाला आहे आणि तिने तर विठ्ठलाला आपला इतका वश केला, इतका वश केला आहे की तो राऊळ सोडतो आणि नेहमी जनाबाईकडे येतो. अशी तिची महती. आणि त्या जनाबाईंना पाहिल्यानंतर संत कबीरांच्या पायाखालची मातीच सरकते. का तर जनाबाई एका बाईला इतका मराठीचा शब्दकोश शिव्यांच्या रूपानं खाली करत होते. इथे दिलं तर तुम्ही कोण थांबणार नाहीत म्हणून देण्याचा प्रयत्न काय करणार नाही. इतका शब्दकोश खाली करत होती, इतका शब्दकोश खाली करत होते. त्या संत कबीरांना आश्चर्य वाटलं की ही संतीन. ते जनाबाईजवळ गेल्यानं म्हणाले, जनाबाई तुम्ही एवढा महात्मा आहात, तुम्हाला संत म्हणून लोक समजतात आणि हे आर्वच्च का बोलता तुम्ही? तर जनाबाई म्हणाली, काय सांगू महाराज, या नको, हिने माझ्या माथावरचे गोवऱ्या चोरलेत, मग हिची काय पूजा करू की आरती ओवाळू? संत कबीर म्हणाले, जनाबाई तुमचा माच आहे तसा शेजारणीचा माच आहे, दोन्ही ठिकाणी गोवऱ्याच आहेत, एकसारख्याच गोवऱ्या दिसतात, याला प्रमाण काय की तुमच्या गोवऱ्या तिने चोरले, त्याला प्रमाण काय देऊ शकाल तुम्ही? प्रमाण काय म्हणाली देऊ का शकते? इकडे या. ती गोवरी उचला तिच्या माचावरची, ती सटवी गोवरी उचला आणि कानाला लावा आणि मग ठरवा काय प्रमाण ते. संत कबीर गेले, गोवरी उचलली, कानाला लावली, काय नाही म्हणाले, टाका म्हणाल तिकडे, दुसरी उचला, काही नाही, ती टाका, तिसरी उचला. कबीरांना आश्चर्य वाटलं. त्या गोवरीमधून आवाज येत होता विठ्ठल विठ्ठल म्हणून. जनाबाई ह्याच्यातून विठ्ठल आवाज येतोय, इकडे टाका. पुढची गोवरी घेतली, परत कानाला लावली, टाका तिकडे, परत उचलली दुसरी, लावा कानाला, लावली, विठ्ठल 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 असा त्याच्यातून आवाज येत होता, इकडे टाका. असं करून संपूर्ण जो माच होता त्या शेजारणीचा, ज्याच्या गोवऱ्या वाळत घातल्या होत्या, तो संपूर्ण माच संत कबीराने वेचला विठ्ठल ऐकून. आणि आश्चर्य असं, बऱ्यापैकी गोवऱ्या शेजारणीनं चोरल्या होत्या जनाबाईंच्या, म्हणून त्यांना रागाचा आवेग आला होता आणि तो आवेग सहन होत नव्हता, म्हणून त्यांनी मराठीतला शब्दकोश एकदम मुक्त असते खुला केला होता. संत कबीरांना कळलं की ज्या तर तोंडाने वाचाळ बोलत असला तर अंतःकरणापासून त्या विठ्ठलाशी एकरूप झालेले आहेत. दळता कांडता काम धंदा कुठलाही करत असताना त्या विठ्ठलाला विसरलेले नाहीत. आणि तेच मी माझ्या अभंगात सांगितलं आहे, रात्रंदिन करिता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. हा अनुभव मी घेतलेला आहे, मी घेतोय, घेतलाय नाही नुसता, तर आजसुद्धा मी तो घेतो. मी अनेक वेळा बोलतो बघा की प्रवचन जात असताना वाया 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 करत जातो आणि कधी कधी विसरायला होतं, मानवी देह आहे, विसरायला होतं. पाठीमागून सांगतात बाप्पा, मग मी सांगतो हे बघा किती बाप्पाने त्रास घ्यायचा. का तर तो नसा नसामध्ये माझ्या बिंबलेला आहे, नसा नसामध्ये मी त्याला वेगळा काढून जगूच शकत नाही. गजानन महाराजांना ठणकावलं, ज्या गजानन महाराजांवर माझं प्रचंड प्रेम होतं, आई तो, बाप तो, भाऊ तो, बहीण तो, माझ्या जीवनाचं सर्वस्व गजानन महाराज होते. त्यांनाही ठणकावून सांगितलं की तुम्ही आता मला गुरु करायला सांगितलेलं आहात, तुमची आज्ञा आहे म्हणून गुरु करतोय. त्यामुळे यापुढे आता गजानन महाराजांना सांगितलं की तुम्हालासुद्धा
बाप्पांच्या रूपातूनच पाहणार. आणि त्यामुळे अवघा काळ सिद्ध कृपामय म्हणून मी सांगितलं आहे. नरेंद्र म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघा काळ सिद्ध कृपामय. हे सतत ज्यावेळी स्मरण राहतं त्यात तुम्ही कृती कोणतीही करा. तुम्ही कृती कोण करतायत? शरीर करताय. नामस्मरण कोण करताय? तो आतला मी करतोय. कबीर काय म्हणाले? मै गुलाम मै गुलाम, म्हणजे मी गुलाम कुणाचा? रामाचा. पण माझी इतकी वट आहे की मी बसतो आरामामध्ये आणि रामाला माझे शेले विणावे लागतात. माझंही तसंच आहे. मी गजानन महाराजांची पायातली व्हाण, पण सगळी जी कामं आहेत ती गजानन महाराजांनाच करावी लागतात. का? तर आम्हाला दुसरा कुठलाही ध्यासच नाही ना, दुसरा कोणता धर्मच नाही. स्वस्वरूपाहुनी धर्म नाही म्हणून मी सांगितलं आहे. आम्ही नाथ संप्रदायी स्वस्वरूपाहुनी आम्हा धर्म नाही. स्वस्वरूप म्हणजे काय? तर स्वतःत गुंग राहणे असं नाही. मी ईश्वर आहे, मी आत्मा आहे, याच्यातच दंग राहणे. आता आम्हाला दुसरं जीवनच नाही आहे. मीच ईश्वर आहे आणि संपूर्ण चराचरामध्ये मीच आहे. आणि म्हणून माझ्या बोलण्यातून, चालण्यातून, वागण्यातून, कृतीतून, प्रवचनातून येतं की मी देव आहे म्हणून. मग काही जणांना वाटतं की अरे किती घमेंडीत बोलतात. तर ही घमेंड नाही आहे, ती गुरुदेवांची कृपा आहे. गुरुदेवांनी जे मला घडवलेलं आहे, मला राजकन्या केली, मला सम्राट बनवलं, तर मी का चोरून ठेवू? मी का घाबरू? कारण हे माझं सामर्थ्य नाहीच आहे ना, हे सामर्थ्य माझ्या गुरुदेवांचं आहे. मग त्यांचा जिथे जिथे नामोल्लेख करता येईल तिथे तिथे मी केलाच पाहिजे, नाही तर तो कृतज्ञपणा ठरेल. मला देव बनवलेलाच आहे, हे त्रिवार सत्य आहे गुरुदेवाने माझ्या. तर मी लपवून कशाला ठेवू, लाजून कशाला ठेवू? टीका करणार टीका करतील. टीका कुणावर करतील? शरीरावर. या शरीरावर टीका करतील, माझ्यावर नाही. कारण टीका करणारा सुद्धा मीच आहे आणि टीका होते तो सुद्धा मीच आहे. मी सर्वत्र आहे, मी चराचरात आहे, हे माझ्या गुरुदेवांनी शिकवलं. याच्यापासून यचकिंचितही बाजूला जायचं नाही. गुरूंचा जो उपदेश असतो, गुरूंनी सांगितलेला जो मार्ग असतो, गुरूंनी सांगितलेला प्रत्येक शब्द आपल्याला ब्रह्मवाक्य वाटलं पाहिजे, वेदवाक्य वाटलं पाहिजे. वेदांच्या पुढे नाही ना या धर्मातला माणूस कोणी. वेदवाणी जी आहे ह्या वेदवाणीचं उल्लंघन कधी करत नाही, कारण तो ब्रह्मवाक्य समजतो, ती ईश्वराची वाणी समजतो, ती ब्रह्मदेवाची वाणी समजतो. ब्रह्मदेव मूर्तिमंत उदाहरण आहे वेदांचं. म्हणून ब्रह्मदेवाला 4 मुख आहेत ना, ही 4 मुख म्हणजे 4 वेद आहेत. तर हे ब्रह्मवाक्य समजून आपण वेदांचा कधी अपमर्द करत नाही, उपमर्द करत नाही. आपण तेच केलं पाहिजे गुरूंच्या बाबतीमध्ये. आपल्यासाठी जिवंत वेद म्हणजे आपला गुरु. मग गुरुनी काय सांगितलं? मला एवढंच सांगितलं गुरुनी की तू जगद्गुरू होणार म्हणून सांगितलंच होतं, पण त्याने सांगितलं लेबल लावलेला जगद्गुरू होऊ नकोस. मी आयुष्यभर ते जपलं. मला लेबल झालेला जगद्गुरू म्हणून जगायचं नाही आहे, जगता कामा नाही. कारण मग तो गुरुनी दिलेला जो शब्द आहे, गुरुनी केलेली जी आज्ञा आहे त्याचा अव्यय होईल. म्हणून माझी जबाबदारी आहे की गुरु वाक्य मंत्रमूलम, तशी आपली सर्वांची जबाबदारी आहे. इतके दिवस आपण संत संघाला येतोय, गुरुनी सांगितलेलं आहे की स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतायचं नाही. नाही चिंतन म्हणजे नाही. असा ज्या दिवशी तुम्ही ध्यास घ्याल त्याचवेळी तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल. म्हणून हा समास याच्यामध्ये घेतलेला आहे. सततचं ध्यान, ध्यान निरूपण हा जो समास आहे त्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे आत्मज्ञान मिळवण्यासाठी, आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी आणखीन काही नको आहे करायला. संसाराचा त्याग बिग नको, काही गरज नाही आहे. आपण गुरूंचे झालो का? मग अशी ताईंनी पण सांगितलं होतं, निकमताई काय बोलल्या की आपण गुरूंचं होऊन राहिलं पाहिजे. जशी एखादी स्त्री लग्न झाल्यानंतर ती नवऱ्याची होऊन राहते, तिच्या आवडीनिवडी बाजूला राहतात. नवऱ्याला काय आवडतं ते करण्याचा ती प्रयत्न करते. शिष्यानं तेच करायचं असतं नेहमी.
मी नेहमी आयुष्यात तेच केलं आणि यापुढेही तेच करत राहणार. बाप्पांना काय आवडतं? बाप्पा एवढे वयस्कर झाले होते, 98 वर्ष झाली त्यावेळी देह ठेवला. वयाच्या 98 वर्षापर्यंत ते सतत फिरत होते. एक दिवस पण अंथरुणावर पडून नाहीत कधी. राहो अथवा जावो नाशिवंत शरीर. आणि सतत गुरुनी दिलेला जो वसा आहे तो सगळीकडे पोचवत होते. त्यांचं गुरूंवर नितांत प्रेम होतं, सिद्धरामेश्वर महाराजांवर. मग मला काय करायचं? तेच करायचं आहे ना, मला पण तेच केलं पाहिजे ना. गुरुनी जे सांगितलं ते पुढं नेलं पाहिजे. तसं तुम्हाला गुरुनी काय सांगितलं? स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नकोस. तो शेजारचा माझ्या पाळत नाही, मग मी कशाला करू? त्याचा विचार सोडून दे. तू तुझा विचार करायला शिक की मी गुरूंकडून अनुग्रह घेतला, गुरूंकडून वसा घेतला, मी काय शिकलो, गुरुनी मला जे शिकवलं ते अंगीकारलं का? आणि जर अंगीकारलं नसेल तर मला आत्मसाक्षात्कार, मला मोक्ष कसा मिळणार? मी गुरु कशाला केले? गुरु केलेत तर आपण नेहमी लक्षात ठेवायचं, गुरु जे सांगतात त्याच्या पुढे नाही, त्यांच्यावर अपील कधीही नाही करायचं. मग गुरुनी काय सांगितलं? स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नकोस. याचा रात्रंदिन जर ध्यास घेतलात, रात्रंदिन करिता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. हे कुठल्या पुस्तकातलं वाक्य नाही, माझा स्वानुभव आहे, हा मी घेतलेला अनुभव आहे. आज ही अनुभव मी घेतोय. मी जगद्गुरू झालो ठीक आहे, परंतु माझे सद्गुरू माझ्यासोबत कायम आहेत. आजसुद्धा मी जिथे जातो तिथे तो माझा संगाती असतो. का? तर त्यांनी जे सांगितलं आहे ते मी यचकिंचितही त्यागलेलं नाही, त्यागणार नाही. तुम्ही पण करा, तुम्ही तशा प्रकारचा निश्चय करा. बघा तुम्ही जिथे आहात, जो संसार प्रपंच करताय, जी बायको मुलं मिळालेत, ह्या सगळ्या गोतावळ्यात राहून तुम्हीसुद्धा आत्मज्ञानी होता की नाही? अनुभव नाही आला तर मला विचार. मी शपथ घेऊन सांगितलं आहे, नरेंद्र म्हणे माझं काळ सिद्धांचे आणव. हरिपाठामध्ये मी सांगितलं आहे, ही मला मी आण घेऊन सांगतो, काळ सिद्धांचे आण घेऊन सांगतो की दुर्गुण त्यागा म्हणून सांगितलं त्या अभंगामध्ये. आता अभंग म्हणणं शक्य नाही वेळ नसल्यामुळे, त्यामुळे एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्यातले दुर्गुण टाकायचे, त्यागायचे, गुरुवाक्यावर विश्वास ठेवायचा, गुरुवचनावर विश्वास ठेवायचा आणि गुरुनी काय सांगितलं तेवढंच करायचं. मग संसार करायला काही बाध्य होत नाही. संसार करा, पण गुरुनी सांगितलं आहे स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नकोस. तेवढं पाळा, जन्माचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर